मंडळी, अशुभ ग्रहांना शांत करण्यासाठी कठीण मंत्रांचा जप करणे, महागडी रत्ने घालणे किंवा कोणत्याही पुस्तकांच्या युक्त्या व उपाय करणे, ग्रहांचे दान करणे इत्यादी आवश्यक नाही। तुम्हाला माहिती आहे का, तुमचे आचरण आणि वागणूक सुधारून तुम्ही ग्रह नक्षत्रांनाही अनुकूल बनवू शकता। मंडळी, आपण सर्व जाणतो की माणूस जे काम करतो त्याच प्रकारचे फळ त्याला मिळते। कर्म देखील त्याचेच रूप बदलते आणि लवकरच किंवा नंतर एखाद्या व्यक्तीला दुःखाच्या रूपात प्राप्त होते। विज्ञानाच्या भाषेत ज्याप्रमाणे पदार्थ कधीही नष्ट होत नाही, फक्त त्याचे स्वरूप बदलते, त्याचप्रमाणे केलेले कार्य देखील कधीही बदलत नाही। पूर्वजन्मात केलेल्या पापांमुळेच कोपलेल्या ग्रहांना शांत करण्यासाठी पूजा, यज्ञ, रत्ने धारण करणे इत्यादी विविध प्राचीन ग्रंथात सांगितले आहे। निर्जीव नसून सजीवांशी थेट संबंध प्रस्थापित केला तर ग्रह लवकर सुखी होऊ शकतात, असा अनुभव आहे। यशाची सूत्रे शास्त्रात लक्षणांच्या रूपातच राहतात। तू मातृदेव हो, पिता देव हो, गुरुदेव हो, अतिथी देव हो असे वेद सांगतात। तसेच शास्त्रात सांगितले आहे की केवळ नमस्कार केल्याने, सदाचाराचे पालन केल्याने व ज्येष्ठांची रोज सेवा केल्याने वय, ज्ञान, कीर्ती आणि बल वाढते। जर आपल्या मनात सजीवांप्रती परोपकाराची भावना असेल तर आपण आपल्या कुंडलीतील रागीट ग्रहांचा क्रोध कमी करू शकतो। प्रत्येक व्यक्तीवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा विशेष प्रभाव असतो। या प्रकारचा विशेष प्रभाव त्याच्या आचरण, विचार, वागणूक आणि त्याच्या जीवनातील काही विशेष आणि महत्त्वाच्या घटनांमधून दिसून येतो। या खेडूत जगातील सर्व पदार्थ, वनस्पती, घटक, प्राणी आणि पक्षी इत्यादींमध्ये 9 ग्रहांचे प्रतिनिधित्व आहे। त्याचप्रमाणे ऋषी आणि महर्षींनी देखील कुटुंबातील सदस्यांनी आसपासच्या लोकांमध्ये ग्रहांचे प्रतिनिधित्व केले आहे। सूर्य आत्मा तसेच पित्याचे प्रतिनिधित्व करतो। चंद्र मनाचे तसेच आईचे प्रतिनिधित्व करतो। मंगळ शौर्याचे तसेच धाकट्या भावांचे प्रतिनिधित्व करतो। शनी दुःखाचे, सेवकाचे प्रतिनिधित्व करतो। गुरु ग्रह हा गुरु आणि मोठे भाऊ आणि त्यांच्या समतुल्यांचे प्रतिनिधित्व करतो। ज्ञानाने का बुध हा वाणीचा कारक तसेच मामा, शुक्र हा संपत्तीचा कारक आहे। हे देखील समजू शकते की जोडीदाराला त्रास देऊन शुक्र नैसर्गिकरित्या कमकुवत होतो, त्यामुळे व्यक्तीची संपत्ती कमी होते। तर सूर्यग्रह क्रोधित असेल तर पित्याला प्रसन्न करावे। चंद्र दुःखदायक असेल तर माता किंवा माता समान स्त्रियांना प्रसन्न करा। मंगळ दुःखदायक असेल तर लहान बंधू भगिनींना प्रसन्न करा। बुध दुःखदायक असेल तर मामा किंवा मामा भावांना प्रसन्न करा। बृहस्पती क्रोधित असेल तर गुरुंना आणि वडीलधाऱ्यांना प्रसन्न करा। शुक्र रागावला असेल तर पत्नीला प्रसन्न करा। शनी त्रास देत असेल तर सेवकांना प्रसन्न करा। राहू त्रासदायक असेल तर अपंगांना आणि केतू दुःखी असेल तर गरीब आणि आजारी लोकांना प्रसन्न करा। कृपया करा, मदत करा। जर आपण ग्रहांच्या प्रतिनिधींशी प्रेम, आदरातिथ्य आणि आदराने वागलो तर नक्कीच संतप्त ग्रह आपला राग सोडून शांत होतील। ग्रहांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्राणीमात्रांशी संबंध खराब असेल तर पूजा, उपासना, जप, तपश्चर्या, दान हे सर्व निष्फळ राहते, असा अनुभव आहे। मंडळी, आपल्या मनात आणि बाहेर जे काही घडत असते त्यात लपवून ठेवण्यासारखे काही नाही। जसे करावे तसे भरावे। जे देऊ तेच वाढवून मिळते, जे पेराल तेच उगवेल, हाच कर्म सिद्धांताचा आधार आहे। 10 ज्ञानेंद्रिय, कर्म इंद्रिये यांनी केलेल्या प्रत्येक कार्याची एक निश्चित परिणाम होतो। नाहक काहीही घडत नाही। कामाचे स्वरूप आणि गंभीरतेला अनुसरून कर्त्याला प्रतिफळ मिळतेच। या प्राकृतिक विधानाकडे दुर्लक्ष केल्याने आपली सुख, शांती, समृद्धीची कवाडे बंद होतात। आपल्या कर्मासाठी अन्य कोणीही जबाबदार नसते। आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळतेच। दुसऱ्यांचा आदर करायचा की तिरस्कार करायचा, त्यांना समाधान द्यायचे की त्रास द्यायचा, त्यांना गरजेच्या वस्तू द्यायचा की त्यांच्याकडे असलेल्या वस्तू हिसकावून घ्यायचा, हा निर्णय आपला असतो। आपले कार्य किंवा व्यवहारामुळे इतरांवर काय आणि किती संकट ओढवेल हे त्याच्या विवेकावर अवलंबून असते। प्रामाणिकपणा, प्रेम, आदर, दया, उदारतेसारखे भाव सत्कर्म श्रेणीत येतात, त्यामुळे त्यांचा व्यवहार पूर्ण होतो। या उलट दुराचार, स्वार्थ, घृणा, प्रतिशोध, ईर्ष्या, वैमनस्य यामुळे दुःख होते। चांगले कर्म किंवा प्रामाणिकपणा हा एक दृष्टिकोन आहे, हे ढोल वाजवून सांगता येत नाही। मंडळी, चांगुलपणा एखाद्या मेच्यावर सिद्ध करावा लागत नाही, कारण सर्वात मोठे न्यायालय आपल्यातच सामावलेले आहे। घोषणा तेव्हाच केल्या जातात जेव्हा चांगले व्यक्तिमत्व दाखवायचे असते, स्वतःला सिद्ध करायचे असते। आत्मिक स्पष्टीकरण का द्यायचे? दिखावा आणि लंगुल चालन संशयास्पद निष्ठांचे द्योतक आहे।
नामवंत लेखक अँड्रू कार्गेनी यांच्या मते कोणी आपली इतकी काळजी घेते की त्याचे आकलन आपल्याला शब्दात नाही तर त्याचा व्यवहार आणि हावभावातून कळते. मंडळी, सदाचारी व्यक्तींच्या सानिध्यात राहणे आणि त्यातून आपला परमार्थ साधणे हाच खरा सत्संग आहे. याचे फळ चांगलेच मिळते. याच्या विरुद्ध दुराचारी व्यक्तींच्या संगतीने चांगले फळ मिळत नाही. गतकाळाचे आकलन केल्यास आपल्या लक्षात येईल की ज्यांनी स्वार्थीपणे आपले जीवन व्यतीत केले, सगळ्यांच्या संमतींकडे दुर्लक्ष करत सर्व गोष्टी केल्या, इतरांच्या मतांचा अनादर केला, त्यांच्या जीवनात सुख समृद्धी येत नाही. तिरस्कार, विद्वेष, शत्रुता, वैमनस्य, प्रतिशोधासारखे नकारात्मक भाव मनात साठवून ठेवल्यास कर्म उधारत नाही. ज्याला योग्य आणि अनुकरणीय मानतो त्याच दिशेने आपण पुढे जातो. मंडळी, जीवनात दिशा आणि दशेत सकारात्मक बदल केल्यास हा कर्मफल सिद्धांतांचा आशय नाही. योग्य निष्ठेने संकल्प करणे आणि मन त्या दिशेने जायला हवे. वर्तमानात ज्या मार्गावर आपण चालत आहोत, जर प्रामाणिकपणे त्याची समीक्षा केली आणि त्यात योग्य ते बदल केले तर कर्म सुधारते. यासाठी विचार, व्यवहार, आचरण आणि सवयी बदलायला हव्यात. जे कठीण आहे पण अशक्य नाही. मनाची अधिभूत इच्छाशक्तीचा कोणताही हेतू किंवा विचार निष्ठेने मनात आणल्यास आयुष्यात हवा तो बदल होऊ शकतो. कर्माचा मार्ग निवडणे महत्त्वाचे आहे. जो निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे, पण जो मार्ग निवडला त्याच्यापासून दूर जाऊ नका. आज ज्या ठिकाणी तो संपला, उद्या त्याची सुरुवात तिथूनच करा. भगवान श्रीकृष्णही गीतेत म्हणतात, तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळावर नाही. म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको. कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको. याचाच अर्थ काय की मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे. वर्तमानात मेहनत, परिश्रम घेतले तरच भविष्यात सुफल प्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगता येणे शक्य होऊ शकते असे सांगितले जाते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कामनाही करत नाही, तसे शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा त्याग करतो, तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे. याचा अर्थ असा की एखादे कार्य मनाप्रमाणे पार पडल्यानंतर अति आनंदित होता कामा नये. अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते. तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्ष्याही करू नये. मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो. मंडळी, पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी बांधील आहे. प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य, वेगळेपण असते. आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते. आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्तही होऊ शकतात. पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो असे श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील.